सो हॅलो गाईज, भरपूर दिवसांनी आज आपण व्हिडिओ काढायला आलो आहे आणि आत्ता आपण चाललो आहे का फार्म हाऊसला आणि त्यांचे ओनर इथे बसले आहेत. हॅलो करा. आता जो फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसचं लिंक वगैरे मी तुम्हाला प्रोव्हाइड करेनच. तर फार्म हाऊसचं नाव आहे मिराज फार्म. सो आता हा जो आहे हा कर्जत पळसदरी रोड आहे. हा व्ह्यू तुम्ही बघून घ्या. आपण चौकला जो येतो खोपोलीला, जुना पुणे एक्सप्रेस रोड आहे, खोपोलीला जो जातो तिथून आपण लेफ्ट मारला की हा डायरेक्ट रोड येतो कर्जत पळसदरीला. सो आता इथून आपण चाललो आहे डायरेक्ट फार्म हाऊसला आणि आपण फार्म हाऊसला डायरेक्ट भेट देऊया. ओके. सो गाईज, हा जो रोड आहे हा खोपोलीवरून कर्जतला जातो आणि स्पीड ब्रेकरच्या नंतरचा जस्ट जो राईट साईडला रोड जातो तिथे तुम्ही बघू शकता श्री स्वामी समर्थांचं मठ आहे इथे आणि त्याच्यानंतरचा जो राईट आहे तोच ना, तो आपला फार्म हाऊसला रोड जातो. सो हा स्वामी समर्थांच्या मठाच्या इथे जातो रोड इथून खाली आणि आपण इथून जातो आता फार्म हाऊसकडे. नेक्स्ट बोर्ड हा कुठला, हा ना, तो राईट. ओके, नेक्स्ट राईटच आहे, तुम्ही बघून घ्या इथे. ओके, इथे बोर्ड लावला आहे मिराज फार्मचा. हा जो रस्ता आहे इथे लेक आहे एक साईडला, तलाव टाईप आहे काहीतरी आणि तिथूनच जो रस्ता चाललाय तो सरळ जातो फार्म हाऊसकडे. इथे तुम्ही बघू शकता इथे बॅनर लावलेले आहेत. सो तुम्हाला इझी पडेल नेव्हिगेशनसाठी. सो आपल्या फार्म हाऊसची कॅपॅसिटी किती आहे काय आहे ते तुम्ही आता बघालच गेल्यानंतर. तरी अराउंड 30ची कॅपॅसिटी आहे. सो इथून राईट मारायचं आहे. इथे एक बसायला हे आहे कट्टा टाईप झाड आहे. तिथून राईट जो येतो इथे बॅनर लावला आहे. राईट मारल्यावर परत राईट साईडला तुम्हाला दिसेल ग्रीन कलरचं एक शेड लावून इथे गेट आहे. इथून आतमध्ये जायचं आपल्याला. सो इथून आतमध्ये गेल्यावर इथे फार्म हाऊस आहे आपला, तुम्ही बघू शकता असं हा व्ह्यू आहे. सो सरळ आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि एंट्रन्स वगैरे एकदम गावच्या सारखं आहे. शेड पूर्ण या लोकांनी बांधलेला आहे आणि तो आय थिंक फार्म हाऊस आहे. सो इथे यांचे केअरटेकर पण ठेवलेले आहेत. फॅमिली राहते केअरटेकर म्हणून आणि काही टेन्शन नाही आहे. गावातच आहे, लांब नाही आहे मेन रोडपासून. आणि मस्त ग्रीनरी पण आहे इथे. ग्रीनरी आहे, तुम्हाला इथे खेळायला फुटबॉल वगैरे खेळू शकता, व्हॉलीबॉल खेळू शकता. फुटबॉल नाही खेळू शकत, व्हॉलीबॉल खेळू शकता, क्रिकेट खेळू शकतात आणि आय थिंक छोटे डॉग्स पण आहेत, तुम्हाला दाखवतो. सो गाईज, इथून आहे आपली एंट्री जसं तुम्ही मगाशी बघितलीत आणि इथून आता आपण जाऊया सरळ त्या 1 BHK कडे आणि हळूहळू इथे पूल बघत येऊया. पूल तुम्हाला लास्टला दाखवतो. 1 BHK रूम आहे. ह्याच्यामध्ये किती जण राहू शकता बोलला तुम्ही? याच्यामध्ये एक 8 जण आपण खाली 1 BHK राहू शकतो. 1 BHK मध्ये 8 जण राहू शकता आणि वरती डॉमेंट्री हॉल आहे. डॉमेंट्री हॉल आहे म्हणजे आय थिंक पूर्ण ते ओपन असेल. तिथे किती जण राहू शकतात? तिथे कपॅसिटी 12ची आहे पण जर मोठा ग्रुप असेल 15 वगैरे तर ॲडजस्ट होतात. ओके. सो 12च्या वरतीही राहू शकतात वरच्या सेकंड फ्लोअरला, फर्स्ट फ्लोअरला. आणि ही जी एंट्री आहे 1 BHK हा फ्लॅट आहे पूर्ण बंगलो आणि एक्स्ट्रा तुम्हाला जर हवे असतील तर हे आहेत. AC आहे, एक्स्ट्रा मॅट्रेस वगैरे एक्स्ट्रा आहे. बेडरूममध्ये पण AC आहे आणि हा बेड आहे एकदम मस्त स्प्रिंगवाला. अँड देन इथे किचन आहे आणि वॉशरूम आहे, इंग्लिश टॉयलेट. हीटर वगैरे तुम्हाला AC आणि हीटर 24 आवर हीटर तुम्हाला भेटेल पाणी गरम. आता जाऊया आपण वरती. हां, हा रेन डान्स आहे. हा आता चालू होता, आपण परत चालू करा सांगूया मग तुम्हाला समजेल, आयडिया येईल की रेन डान्स नक्की कसं आहे काय. हां, रेन डान्स चालू आहे पर्यंत आपण वरती जाऊन येऊ आणि तुम्हाला वरून एक व्ह्यू पण दाखवतो. आणि तुम्हाला वायफाय पण भेटेल, आता मला दिसला इथे. सो तुम्हाला फ्री वायफाय पण अवेलेबल आहे. अरे बापरे, भरपूर मोठा असा हॉल आहे.
आणि AC पण आहे, म्हणजे रूम फुल चिल्ड करून तुम्ही एन्जॉय करू शकता. तुम्ही ग्रुपमध्ये आले असेल तर खूप मजा येईल तुम्हाला इथे. आणि बेडशीट वगैरे आहेत, 12 जणांसाठी आहे. जर तुम्हाला एक्स्ट्रा जर कोण असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा पण बेडशीट अवेलेबल केले जातील. आणि वॉशरूम इथे पण हीटर आहे, म्हणजे सगळ्या रूम्समध्ये सगळ्या वॉशरूम्समध्ये हीटर अवेलेबल आहे. मग तुम्हाला थंडीमध्ये गरम पाणी कधी भेटेल. आणि इथून मठ दिसतो जो मगाशी तुम्हाला मी येताना दाखवलं, हा समोर तुम्हाला दिसतोय पूर्ण. तेवढा झूम करता येणार नाही मला. ही जी ते लाइटिंग दिसते तुम्हाला, तिथे मठ आहे स्वामी समर्थांचं, जे मगाशी एंट्री करताना मी जे तुम्हाला सांगितलं 1 मिनिटावरच आहे. मठ जे आहे ते 1 मिनिटावरच आहे. आणि हा असा मस्त व्ह्यू आहे. पूर्ण शांतता आहे, तुम्हाला इथे शांतता भेटेल. आणि आपला रेन डान्स पण चालू झाला आहे. सो खाली जाऊया, रेन डान्स बघूया. सो बघू शकता रेन डान्स चालू झालेला आहे. आणि पाणी तर फुल फोर्समध्ये आहे, पाण्याचं काही टेन्शन नाही इथे, पाणी जाण्याचं वगैरे. मुंबई नाही ना ही. सो रेन डान्स तुम्हाला ह्याचं काय लिमिट वगैरे आहे का? रेन डान्स कधीपर्यंत चालू का काय असं? नाही, जोपर्यंत बटन ऑन आहे तोपर्यंत तुम्ही म्हणजे जोपर्यंत आपली मर्जी तोपर्यंत रेन डान्स चालू. सो असं काही लिमिट नाही की एवढ्यासाठी आहे, एवढ्या टायमापुरतंच भेटेल तुम्हाला. तुम्ही आहेत, तुम्हाला जेव्हा पाहिजे तुम्ही रेन डान्स चालू करू शकता. आणि हा ओपन स्पेस जो आहे, हा तुम्हाला पार्टीसाठी वगैरे, आता जशी इथे गेस्ट आले होते पहिला, त्यांनी बड्डे वगैरे सेलिब्रेशन केलेलं दिसतं इथे, तुम्ही बघू शकता. सो 100-150 लोक आरामात राहू शकता इथे. बुफे टाईप तुम्ही जेवणही करू शकता या पूर्ण इथे पार्टी टाईप. सो इथे तुम्हाला सगळं स्टॉक दिसेल ह्याचा. आणि 2 मेंबर्स फार्म हाऊसचे बघा, त्यांना पण त्यांच्यासाठी पण खास चिकन ठेवलेलं आहे. आणि हे क्यूट यांचं नाव काय? टॉमी आणि जिमी. हे मेल फिमेल आहे का? मेल फिमेल आहे. टॉमी आणि जिमी आहे इथे तुमचं लक्ष ठेवण्यासाठी. आणि इथे किचन बघूया आपण. हे पूर्ण असं एक लावून तुम्ही इथे बुफे टाईप जेवण करू शकता. आणि हा किचन आहे, क्लीन आहे पूर्ण किचन मस्त. आणि फ्रीज वगैरे आहे, म्हणजे तुम्हाला आईस्क्रीम्स वगैरे सगळं भेटून जाईल आतमध्ये. एकदा आतमध्ये आलात की तुम्हाला बाहेर जायची गरज नाही, तुम्हाला सगळं भेटेल. आणि लहान मुलांसाठी बॅडमिंटन वगैरे आहे खेळायला. बॅट आहे, बॉल आहे. स्विमिंग पूल आपण लास्टला बघूया, स्विमिंग पूल मेन आहे. सो तो मेन गोष्ट आपण लास्टला बघायची. आता लोक फार्म हाऊसला त्या गोष्टीसाठी येतात. सो हे सगळेच रूम जे आहेत ते सेम आहेत. रूम बघा मोठा आहे, स्पेशियस रूम आहे. बेड आहे, डबल बेड आहे. 5 ते 6 जण इथे आरामात राहू शकतात झोपायसाठी. तुम्हाला एक्स्ट्रा बेडशीट पण मिळून जाते. 2 जण इथे आरामात वरती बेडवर, बाकीचे खाली. आणि वॉशरूम आहे, इथे पण हीटर आहे. जसं मी बोललो सगळ्या वॉशरूममध्ये आणि सगळीकडे तुम्हाला हीटर मिळून जाईल. सो आता बाहेर जाऊया पूलच्या दिशेने. सो हा खूप मोठा पूल आहे एकदम. तुम्हाला असं वाटत असेल भरपूर मोठा पूल आहे हा. यूज पूर्ण तुम्हाला हा एवढा जो पट्टा आहे ही तुम्हाला हे दिसते, ही 5 फुटाची आहे मोठ्या पोरांसाठी किंवा मोठ्या लोकांसाठी. आणि लहान मुलांसाठी सेपरेट केलेलं आहे. हे 2 फुटाचं आहे, 1.5 ते 2 फुटाचं आहे हे लहान पोरांसाठी. जर कोण स्विमिंगला घाबरत असेल तर छोट्या पोरांसाठी ट्यूब्स वगैरे आपण ठेवलेले आहे. जॅकेट्स पण ठेवले आहेत. जॅकेट्स एवढं सगळं कोण अवेलेबल करत नाही कुठल्या फार्मला, जेवढं मला माहिती आहे, जेवढं सरांनी केलं आहे. आणि इथे ग्राउंड आहे, आपण जाऊया तिथे. इथून आहे करायचं, हां प्लेग्राऊंडसाठी स्पेशल आहे. आणि आता इथे लॉनचं पण आता काम चालू करणार आहे. इथे कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे. आणि तुम्हाला सीझनल वाईज आता पोपटी पण तुम्हाला इथे भेटेल पॅकेजमध्येच. इथे पोपटी वगैरे तुम्ही लावू शकता. आणि इथे व्हॉलीबॉल, क्रिकेट, तुम्हाला जे खेळायचं तुम्ही खेळू शकता.
आणि भरपूर यूज आहे, भरपूर मोठं आहे. बघा किती मोठं आहे. आणि लाईट्स वगैरे आहे, तुम्हाला काही टेन्शन नाही आहे. हां बास्केटबॉल पण आहे इथे, बास्केटबॉल पण आहे, नेट लावलेलीच आहे. सगळं तुमच्यासाठी रेडी आहे. बॉल्स वगैरे सगळं अवेलेबल आहे. तुम्ही स्वतःही घेऊन येऊ शकता. आणि झोपाळा पण ठेवलेत लहान पोरांना, ते कंटाळणार नाही अजिबात. सो या प्रकारे हा पूर्ण एक फार्म हाऊस आहे. झाडं वगैरे लावलेत, एकदम मस्त वाटतं. इथे बसायला सीट्स वगैरे आहे मस्त. हां पार्किंगसाठी सेपरेट जागा पण आहे. तुम्ही 3-4 किती कॅपॅसिटी आहे कार? 10 कार आरामात बसतात. 10 गाड्या. अरे बापरे 10 जण. 4 व्हीलर 10 4 व्हीलर बसू शकतात, एवढी कॅपॅसिटी आहे पार्किंगची 4 व्हीलरची. सो काही टेन्शन नाही, तुम्ही किती जण येऊ शकतात. 30 जणांची कॅपॅसिटी, 35 जणांची कॅपॅसिटी आहे इथे. आणि वरती इथे पार्किंग आहे वरच्या साईडला. ओके, म्हणजे जर कोणी एक्स्ट्रा आलं असेल आणि त्यातला कोणाला आवडत असेल की मी टेंटमध्ये राहतो किंवा राहते, तो टेंटची पण सुविधा आहे. टेंट पण आहे, 2 जणांची कॅपॅसिटी असते टेंटमध्ये, 2 जण राहू शकतात. मध्ये तुम्हाला म्हणजे लंच आणि सगळं त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग सगळं इन्क्लुडिंग असेल. मस्त मस्त. त्याच्यामध्ये तुम्हाला दुपारचं हाय टीमध्ये स्नॅक्स दिला जाईल. स्नॅक्स आणि रात्री तुम्हाला डिनरमध्ये तुम्हाला व्हेज नॉन व्हेज असे दोन्ही ऑप्शन असणार आहेत. परत नेक्स्ट डेला एका ग्रुपमध्ये अर्धे व्हेज असतील आणि अर्धे नॉनव्हेज असतील, काही मिळेल. जसे व्हेज नॉनव्हेज ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे जेवण मिळून जाईल, काही अडचण नाही. नेक्स्ट डेला मॉर्निंगला ब्रेकफास्ट आणि चेकआउट करताना दुपारी तुम्ही लंच करून जाऊ शकता, काही अडचण नाही. इन्क्लुडिंग पॅकेजमध्ये आपल्याला 2 जेवण आणि 2 नाश्ते इन्क्लुडिंग असतात. ओके. बाकी तुमचं 3 तुम्ही 50ची कॅपॅसिटी जरी असेल तरी ती तुमच्यावरती, तुमच्या ग्रुप किती मोठा आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. कारण जर राहायचं नसेल तर 50 लोकही तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. राहायचं असेल तर 30-35 लोक आरामात राहू शकता इथे. म्हणजे एवढं यूज स्पेस आहे तुमच्या सगळ्यांसाठी. स्पेसिफिक मगाशी जो रेंडांच्या बाजूला जो हा जो स्पेस दिसतोय समोरचा, तिथे स्पेशली आम्ही बर्थडे इव्हेंट्स वगैरे किंवा अॅनिव्हर्सरी इव्हेंट असतील, रिटायरमेंट पार्टीज, अशा अनेक पार्टीज वगैरे इथे आतापर्यंत झालेले आहेत. म्हणजे ते सगळं इथे छोट्या ह्याच्यामध्ये समजा 100 लोकांच्या चेअर्स वगैरे हे होतात. आम्ही नेक्स्ट तुमच्यासाठी आता स्पेशली हा जो ओपन एरिया दिसतो, जो प्लेग्राऊंड आहे, तिथे एक सुंदर लॉन एक थोड्या दिवसात येईल. त्याच्यानंतर अगदी 200 काम चालू आहे. 200 लोकांचं तुम्हाला इथेशी जर बर्थडे सेलिब्रेशन वगैरे कुठला छोटा मोठे इव्हेंट्स करायचे असतील ते पण आपण इथे करू शकतो. पोपटीचे विशेषतः आता सीझन चालू होईल, तर त्याच्यासाठी आम्ही स्पेशली हाच एरिया पोपटीसाठी पण यूज करणार आहोत. तुम्ही पोपटी करू शकता. म्हणजे याच्यानंतर तुम्हाला पोपटीचं जर पार्टी अरेंज करायची असेल तर आपण यासाठी स्पेशली पॅकेजमध्ये ते इन्क्लूड करणार आहोत. पोपटीचं संध्याकाळचं तेही आपल्याला या ठिकाणी एक 8-10 दिवसामध्ये. ते पोपटी वगैरे सगळं तुमच्याकडून असेल का? ते डिपेंड आपण पॅकेजमध्ये आपण ऍडजस्ट करून ते कॉम्प्लिमेंटरी म्हणूनच आपण ऍडजस्ट करून देतो. शक्यतो गेस्टला त्याचा जास्त काय भुर्दंड आपण देत नाही, कारण तो स्पेशली 1 महिनाभरासाठीच एक हे असतं, पोपटीचं सीझन असतं. त्या सीझनपूर्वी तुम्हाला त्यामध्ये पॅकेजमध्ये सगळं येऊन जाईल. दिलेल्या लोकेशनवर येऊन एकदा व्हिजिट करू शकता. तुम्हाला बघायचं असेल तर बघूनही जाऊ शकता, जवळचं कोणी असेल तर. आणि मी माझा नंबर आणि सरांचा नंबरही टाकतो, तर त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता काय रेट आहेत, कसं काय तुम्हाला परत विचारायचं असेल सीझनल वाईज, सॅटर्डे संडे और मंडे टू फ्रायडे वीकडेजमध्ये. सो वीकडेजमध्ये थोडी प्राईस कमी असते, तर ते सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटून जाईल कॉन्टॅक्टवर. आणि इथे आपलं जेवणाचं वगैरे कसं काय असतं? जेवणासाठी स्पेशली आपण इथेशी कुक ठेवलेला आहे. ओके. पण त्याच्यामुळे जेवणाचं तुम्ही जसं तुमचं पॅकेज तुम्ही त्यात घेता, त्याच्यानंतर तुम्ही व्हेज नॉनव्हेज आम्ही क्वांटिटी विचारतो किती लोक असतील. हो. आणि त्या हिशोबाने आम्ही जेवणाचं क्वालिटी कशी भेटेल जेवणाची तुम्ही जेवल्यानंतर सांगेन. कसं मी माझी क्वालिटी सांगून मीच चांगलंच सांगणार, त्यापेक्षा तुम्ही एकदा जेवून या, स्पेशली जेवून जा आणि मग तुम्ही मला रिव्ह्यू द्या की कसं जेवण होतं म्हणून. आता डेफिनेटली जेवण क्वालिटी खूप बेस्ट आहे. स्पेशली त्याच्यासाठी आपण या ठिकाणी कुक ठेवलेला आहे की जो म्हणजे जेवणासाठी तुम्हालाही स्पेशल कुक आहे व्हेज नॉनव्हेज साठी. तुम्हाला तांदळाच्या भाकरी ज्या जेणेकरून कोकणामध्ये जास्त प्रसिद्ध असतात, त्या तांदळाच्या भाकरी आम्ही कंपल्सरी सर्व करतो. ओके. चपाती. आणि नॉनव्हेज मध्ये आपल्याकडे काय काय? नॉनव्हेज मध्ये आपण 2 प्रकारचे नॉनव्हेज, एक चिकन कोल्हापुरी एक वेळेस देतो, एक वेळेस चिकन सुका देतो. चिकन ग्रेव्ही दोन्ही टाईममध्ये असते. व्हेजमध्ये तुम्हाला पनीरची भाजी असते, पनीर मटर असतं,
व्हेज कोल्हापुरी असते आणि त्याच्यानंतर मग आपण नेक्स्ट मॉर्निंगला आपण ऑप्शन ठेवतो मिसल पाव आणि भुर्जी पाव हे दोन्ही व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन ठेवतो. पण आपण शक्यतो तसं करत नाही, आपण दोन्ही काउंटर बुफे ठेवतो, दोन्ही तुम्ही ट्राय करू शकता आणि अनलिमिटेड आहे. मी हेच विचारणार होतो आता की कसं आहे, म्हणजे एखाद्याला 2च पाव का काय, एखादा बाहेर तुम्ही जाल तर मिसळ पाव मध्ये तुम्हाला 2च पाव भेटणार, पण इकडे तसं नाही, ते अनलिमिटेड, तुम्ही पोट भरेपर्यंत अगदी आठवडाभराचं जेवून गेलात तरी आम्ही द्यायला तयार आहोत. तुमची कॅपॅसिटी फक्त तुमची येण्याची कॅपॅसिटी पाहिजे, खाण्याची कॅपॅसिटी पाहिजे, यायची आणि खायची कॅपॅसिटी. सो ठीक आहे, बाकी डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो सगळं, इथली लिंक पण टाकतो, एकदा व्हिजिट करून जावा. दोन्ही कॉन्टॅक्ट नंबर टाकतो, तुम्ही बिंदास कॉल करून विचारू शकता. तिथे उतरल्यानंतर राईट साईडला पळसदरी वाडी म्हणून 5 वॉकिंग डिस्टन्स 5 मिनिटावरती ते गाव आहे आणि तिथे आपलं हे स्वामी समर्थांच्या मठाच्या बाजूला हे फार्म हाऊस आहे. आणि तुम्ही जर बाहेर रोड येणार असाल, समजा शेअरिंगने रिक्षानी वगैरे येणार असाल तर ती फॅसिलिटी इकडे आहे. खोपोलीवरून येत असाल तुम्ही तर स्वामी समर्थांचं मठ पळसदरी बोललात तरी तिथेशी तुम्हाला ॲटोवाले सोडतात. कर्जत रेल्वे स्टेशनवरून जर येत असाल तर अगदी 3 किलोमीटरवरती ॲटोवाले असतात, ते तुम्हाला इझिली स्वामी समर्थ मठाच्या मीरा फार्मला तुम्ही सांगितलं की व्हिजिट करू शकता. यस डेफिनेटली ते ऑटोवाले तुम्हाला सोडतात. म्हणजे तुम्ही फक्त नाव घेतलं की बाबा तुम्हाला या प्लेसमध्ये जायचं, मीरा फार्म बोललात तरी तुम्हाला ऑटोवाले सोडतील डायरेक्टली इथे जागेवर या. सो गाईज, पूर्ण फार्म हाऊस तुम्ही आता बघितलं आहे, आता फक्त एकच राहिलं आहे, तुम्ही कधी येतं ते आम्हाला सांगा. सो कधी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, बिंदास कॉन्टॅक्ट करा. दोघांच्या मी सरांचा नंबर आणि माझाही नंबर टाकतो, तुम्हाला जेव्हा वाटेल तुम्हाला काही विचारायचं असेल तुम्ही बिंदास विचारू शकता. सो बस एवढंच. व्हिडिओला लाईक करा आणि सेकंड ब्लॉग येणार आहे आपला. सो त्या सेकंड ब्लॉगमध्ये आपण जेव्हा गेस्ट असतील आणि ज्या टाईपचं तुम्हाला समजेल की जेवणाची क्वांटिटी कशी आहे, क्वालिटी कशी आहे, सो तुम्हाला तेही दिसेल. सो ते सगळं आपण एक नेक्स्ट व्लॉगमध्ये घेऊ, कॅप्चर करू. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जेवढं होईल तेवढं, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.